अनधिकृत अतिक्रमण महापालिकेने हटविले असले तरी केवळ कारवाईचे नाटक करून विषय संपणार नाही। अंकुश कोचिंग क्लासेस प्रकरणात दरम्यान जालना येथील आझाद मैदान परिसरातील अंकुश कोचिंग क्लासेसचे 10 ते 15 वर्षे सुरू असलेले अनधिकृत अतिक्रमण महापालिकेने हटविले असले तरी केवळ कारवाईचे नाटक करून विषय संपणार नाही, असा थेट इशारा दिव्यांग संघटनेने दिला आहे। संबंधितांकडून तब्बल 4,50,00,000 रुपयांची दंडात्मक वसुली करून ती रक्कम महापालिकेने दिव्यांगांसाठी राखीव 5% निधीत जमा करावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष राहुल मुळे यांनी केली आहे। महापौर वंदनाताई मगरे, उपमहापौर राजेश राऊत आणि आयुक्त असीमा मित्तल यांना दिलेल्या निवेदनात संघटनेचे मुळे यांनी भूमिका मांडली आहे। सार्वजनिक जागेवर वर्षानुवर्ष अतिक्रमण सुरू असताना प्रशासन नेमके कुठे होते? आता फक्त तोडफोड करून जबाबदारी झटकणे म्हणजे कायद्याची थट्टा आहे, असा थेट सवाल करण्यात आला आहे। महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचा दाखला देत संबंधित संचालकांकडून किमान प्रतिवर्ष 3 लाख रुपये याप्रमाणे 4,50,00,000 रुपये वसुली करा, असा इशारा दिला आहे। ही रक्कम दिव्यांगांच्या राखीव 5% निधीत टाकली गेली पाहिजे। शहरातील दिव्यांग बांधव मूलभूत सुविधा, रोजगार, शिक्षण व आरोग्य योजनांसाठी संघर्ष करत असताना त्यांच्या हक्काचा पैसा वाया जाऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका मुळे यांनी मांडली। संघटनेने प्रशासनाला थेट इशारा दिला आहे की जर वसुलीची प्रक्रिया तात्काळ सुरू झाली नाही तर दिव्यांग बांधवांना लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडावे लागेल। कायदा सर्वांसाठी समान असेल तरच प्रशासनावर विश्वास राहील, अन्यथा हा दुजाभाव आम्ही सहन करणार नाही, असा जालना शहरातील प्रसिद्ध असलेल्या अंकुश कोचिंग क्लासेस या संदर्भात यांनी काही अतिक्रमण केलं होतं बाजूला, आणि त्या ठिकाणी देखील वारंवार मागणी होत होती आणि त्या ठिकाणी अतिक्रमण काढण्यात आलं, मात्र अतिक्रमण कारवाई करण्यात आली आणि हे अतिक्रमण 10 ते 15 वर्षापासून त्यांनी ठाटून बसले होते, मात्र त्यांची कारवाई मात्र कोणी केलेली नाही। आयुक्त खांडेकर होते, त्यांनी कारवाई केलेली नाही आणि आश्मा मित्तल आले, त्यांनी आश्मा मित्तल मॅडमच्या कानावर हा विषय गेला आणि त्यांनी लगेच कारवाईचं धाडक त्यांनी दाखवलं आणि त्यांनी कारवाईला सुरुवात केली, नोटीस बजावली, गुन्हा दाखल केलाय आणि नोटीस बजावल्यानंतर स्वतः आश्मा मित्तल यांनी वारंवार त्यांनी पाठपुरावा सुद्धा केलेला आहे की बाबा अतिक्रमण काढलं का, आणि आज पुन्हा त्यांनी महापालिकेत जाऊन आज त्यांनी अतिक्रमण काढण्यास सुरुवात केलेली, पण 10 ते 15 वर्षापासून हे अतिक्रमण थाटून बसलेले आहे। जवळपास 10 ते 15 वर्षापासून म्हटल्यानंतर 4 ते 5 करोड रुपये अंदाजे हा आकडा जवळपास होतोय, पण महापालिका याचा आकडा वसूल करणार का, या संदर्भात आम्ही आज जालना महानगरपालिकेचे महापौर वंदनाताई मगरे यांना आम्ही आज निवेदन दिलेले की बाबा हा 4 ते 5 करोड रुपयाचा अंदाजे वसूल कधी केला तर दिव्यांगाच्या कल्याणासाठी, दिव्यांगाचा जे 5% निधी त्या फायद्यासाठी देखील वसूल होईल, त्यासाठी दिव्यांगांचा फायदा होईल, या अनुषंगाने अंकुश कोचिंग क्लासेसकडून 4 ते 5 करोड रुपये वसूल करावा, अन्यथा येत्या 7 दिवसामध्ये महानगरपालिकेसमोर मोठे आंदोलन छेडण्यात येईल, हे महापालिकेत धरावा आणि त्यांना हा वसूल 7 दिवसामध्ये वसूल करावा, अशी आमची मागणी आहे। आपलं नाव? मी राहुल मुळे, सकल दिव्यांग सामाजिक संघटना जिल्हा अध्यक्ष जालना।